नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणारे पिता पुत्र पोलिसांच्या ताब्यात आहेत। तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर इतर तरुणांचा शोधही सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी वॉर्ड क्रमांक 24 मधील शिवसेना उमेदवार प्रवीण तिदमे यांच्यावर गंभीर आरोप जाहीर करत सभेमध्ये काही तरुणांचे ड्रग्ज पेडलर सोबतचे व्हिडिओज दाखवलेले होते। या सभेनंतर संबंधित मुलांच्या पालकांनी महाजनांना घेराव घातला। आमच्या मुलांची बदनामी करू नका असं आवाहनही केलेलं होतं। गिरीश महाजन यांच्याशी अरेरावी करत पिता पुत्रानं वाद घातलेला होता आणि पालकांच्या संतापानंतर मंत्री गिरीश महाजनांना काढता पाय घ्यावा लागलेला होता। आणि या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, काय अपडेट आहे? तिघांविरुद्ध गुन्हा, इतर तरुणांचा शोध कशा प्रकारे सुरू आहे? प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत, त्यांचा ड्रग्ज पेडलर सोबतचा एक व्हिडिओ फोटो दाखवण्याचं सभेमध्ये झालेलं होतं आणि त्या सगळ्या अनुषंगाने हा संपूर्ण घडलेला प्रकार होता। संबंधित पालकांनी गिरीश महाजन यांना घेराव घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी शांतताभंग आणि त्यासोबतच गोंधळ निर्माण झाला, यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढील जो तपास आहे तो अंबड पोलिसांकडून केला जातो। ज्यांचे फोटो व्हिडिओ त्या सभेच्या दरम्यान दाखवण्यात आले त्यांचा देखील शोध घेतला जातोय आणि प्रामुख्याने एक प्रकारे गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जी सभा पार पडली त्या सभास्थळी जो गोंधळ निर्माण झाला, ज्या पालकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनाच आता पोलिसांनी चौकशीच्या फेऱ्यामध्ये घेतलेला आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय निष्पन्न होतं ते बघणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातली अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी किरण।